विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पृथ्वी अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. नेमकी कशाची भीती वाटते हे आजचं आपलं टायटल आहे. राज्यसेवा परीक्षा कंबाईन या दोन्ही आता जवळ आलेल्या आहेत. राज्यसेवा उंबऱ्यावर आहे. अशा परिस्थितीमध्ये भीती वाटणं हा खूप मोठा इलेमेंट आहे. खरं तर परीक्षा जवळ आली म्हणून ही भीती निर्माण झाली आहे असं तुम्हाला वाटू शकतं, पण हा एक तात्कालिक भाग आहे. एखाद्या उठावाचं किंवा एखाद्या युद्धाचं जसं एक तात्कालिक कारण असतं तसं परीक्षा आता लगेच होणार आहे हे भीती वाटण्याचं तात्पुरतं कारण असतं. भीती वाटते कशाची? अनेक कारणं असू शकतात. म्हणजे मला ह्या परीक्षेची, माझा अभ्यास झालेला नाही याची, या परीक्षेमध्ये पेपर कसा जाईल याची, मी माझ्या स्वतःकडून ज्या अपेक्षा आहेत त्याच्यावर उतरेल का याची, इतरांच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत त्याच्यावर उतरेल की नाही याची, या पूर्व परीक्षेमधनं माझं पुढं काय होईल याची. या निमित्ताने आपण हे शोधूयात की आपल्याला नेमकी भीती वाटते असं जे काही असतं ती प्रोसेस काय, आणि मग ह्या भीतीवर ओव्हरकम करायचं कसं आहे. आता भीती असं आपण म्हणतो तेव्हा माझ्या मनामध्ये काहीतरी आधी तरंग उमटलेले असतात आणि या तरंगांना मी प्रतिक्रिया या स्वरूपामध्ये ती भीती निर्माण करत असतो. तुम्हाला हे कदाचित लक्षात येणार नाही, पण परीक्षेचं नाव काढलं की मी असे काही विद्यार्थी बघितलेत की ज्यांना ताप येतो, म्हणजे थंडी वाजायला लागते, काहींच्या पोटात गोळा येतो, काहींची चिडचिड व्हायला लागते, काहींची झोप नाहीशी होते, निद्रानाश होतो, आजूबाजूच्या लोकांनी काहीही बोललं तरी त्याचा राग यायला लागतो. ही लक्षणं दिसतात, पण याच्या मुळाशी असतं ते म्हणजे भीती वाटणं. ही भीती जी असते तो आधीच्या विचाराच्या तरंगाला आलेला प्रतिसाद असतो. मानवी स्वभाव याच्यामध्ये भीती आहे हे मान्य आहे, पण मानवाच्या एकूण जडणघडणीमध्ये देखील ही भीती आहे. माणसाचा मेंदू उत्क्रांत होत असताना त्याला समोर येणारं जे संकट असेल, आता त्याला संकट हे आपण नाव दिलंय, समोर येणारी परिस्थिती असेल तिला डील कसं करायचं याचं मेकॅनिझम मानवाच्या शरीरामध्ये आहे. आणि या मेकॅनिझममध्ये दोन घटक काम करतात. एक प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जो पुढचा भाग आहे मेंदूचा, आणि सगळ्यात जुना मेंदूचा एक भाग आहे तो म्हणजे ॲमिगडेला. भीती वाटण्याची जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये प्रीफ्रंटल कॉर्टेक्स PFC हा समोर असणाऱ्या सिच्युएशनचं एक विशिष्ट ॲनालिसिस करतो आणि ॲमिगडेलाला मेसेज देतो ही परिस्थिती माझ्यासाठी सुरक्षित नाहीये. असुरक्षिततेची भावना निर्माण होते. या सेफ नसणं, अनसेफ असणं याच्यातून ॲमिगडेला सांगतो भीती वाटलीये का, मग आता हे विचित्र प्रतिक्रिया निर्माण व्हायला सुरुवात होते. काहींना तर असं वाटतं की अजून जरा परीक्षा पुढे गेली तर बरं होईल, आणि मग ही बरं होईल असं थोडी जर गेली असती परीक्षा, मागं नाही का झालं 2-3 वेळा परीक्षा पुढे गेली, तेव्हा काहींना बरं वाटलं असेल, चला आता माझी भीती गायब झाली. अहो पण हा जो भीतीचा राक्षस आहे तो काही गायब होत नाहीये. निमित्त गायब झालं म्हणून ही भीती गायब होत नाहीये, कारण ही भीती निर्माण होण्याची जी प्रोसेस आहे त्याच्या मुळाशी जोपर्यंत तुम्ही जात नाही तोपर्यंत ही भीती गायब होत नाही. तेव्हा पहिली गोष्ट आहे, मला भीती वाटतीये, ती नेमकी कशाची वाटतीये हे शोधायला पाहिजे. माझं तर स्वच्छ मत असं आहे की स्पर्धा परीक्षा देणारा जो विद्यार्थी आहे त्याला एकाच गोष्टीची भीती वाटते, आणि ती म्हणजे मी अपयशी होईल याची. मग अपयशी होईल याची जर का भीती वाटतीये तर का वाटतीये ते शोधलं पाहिजे. 8 दिवसावर 6 दिवसावर परीक्षा आली असताना जर का ती भीती वाटत असेल तर आधीपासून आपण काय केलं असं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. म्हणजे अगदी ग्राम्य शब्दात सांगायचं तर आपण झोपा काढल्या का, म्हणजेच काय, आपला मेंदू आधी काय निद्रिस्त झोपलेल्या अवस्थेमध्ये होता का काय, आत्ताच अचानक ही भीती निर्माण झालेली आहे. खरं तर गेल्या वर्षी या परीक्षेची जाहिरात येऊन आता एप्रिलमध्ये व्हायची होती, तरी सुद्धा आता ऑक्टोबर महिना आला, 6 महिने लेट परीक्षा, अजून भीती वाटतेय. इतके मेल आलेत की त्या सगळ्या मेलमध्ये गोंधळून गेलोय, सुधरत नाहीये, पोटात गोळा आलाय, काय करावं सुचत नाहीये, मी याच्यात टिकेल की नाही, वगैरे वगैरे वगैरे.
अहो, कोरोनाची, कोविडची जेवढी लोकांना भीती वाटत नाही त्याच्या 10 पट भीती आता तुम्हाला निर्माण झालेली आहे. याला कारणीभूत कोण? तुम्हीच. गेल्या 6 महिन्यांमध्ये तुम्ही ज्या प्रक्रियेतून गेलात त्यामध्ये अभ्यासाला प्रायोरिटी किती दिलीत यावर अवलंबून असेल की ही भीती तुम्ही कशी डील करणार आहात. मित्रांनो, मला कशाची भीती वाटते हे जेव्हा डिफाईन होतं तेव्हा ती दूर करण्याचं मला कारण शोधावं लागतं. तुम्ही आधीपासून जर अभ्यास केला असेल तर भीती बाळगण्याचं कारण नाही. सायकोलॉजिकली थोडीफार अँझायटी मी कबूल करतो, म्हणजे थोडंसं अँक्शियस मला वाटतंय, काय आता कशी जाईल परीक्षा वगैरे वगैरे. पण सारखी भीतीच वाटणं आणि त्यामुळे परफॉर्मन्स माझा जर ड्रॉप होत असेल तर मी आधी जे काम केलेलं आहे त्या बाबतीमध्ये माझा स्वतःवर विश्वास नाहीये असा त्याचा अर्थ होतो. मी काम करत असताना प्रत्येक स्टेपमध्ये व्यवस्थित केला असेल, म्हणजेच पूर्वपरीक्षेच्या सगळे सेक्शन्स आहेत त्याचा अभ्यास व्यवस्थित झालाय, रिव्हिजन केलेल्या आहेत, पेपर खूप सोडवलेले आहेत, काळजी करण्याचं कारण नाही. अँझायटी असू दे ना थोडीशी, पण भीती मनात येण्याचं कारण नाहीये. तेव्हा हे चेक करा की मला भीती वाटतीये म्हणजे माझं आधीचं जे प्रिपरेशन आहे त्याच्याविषयी मी साशंक आहे का? माझ्या स्वतःच्याच तयारीच्या बाबतीत मला काही शंका वाटतीये का? माझा स्वतःच्या तयारीवर अजिबातच विश्वास नाहीये का? आणि मग याचं उत्तर जर सापडलं तर भीती कमी व्हायला मदत होईल. मुळात नेमकी भीती कशाची वाटते असं आपण म्हणतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, अंधारामध्ये आपण गेलो तर सगळीकडे सगळा मिट्ट अंधार असेल, काहीच दिसत नसेल, भीती कशाची असते हो? त्या अंधारामध्ये कोणीतरी येईल याची का? बघा ना, लाईट घालवलेल्या खोलीमध्ये अचानक गेलात तर भीती कशाची असते तुम्हाला? इकडून कोण येईल का, तिकडून कोण येईल का? आणि मग तुम्ही लाईट लावली की सगळा उजेड पडतो आणि भीती गायब होते. हा कसला उजेड असतो? हा बाहेरून दिसणारा प्रकाश असतो फक्त. खरं तर आतमधला जो प्रकाश आहे तो प्रकाशाचा अभाव असल्यामुळे ही भीती वाटत असते. म्हणजे अंधाऱ्या खोलीत कुणीतरी आहे हा विचार कुणाचा? माझाच. तसं परीक्षेच्या बाबतीमध्ये आता माझं काय होणार हा विचार कुणाचा? माझाच. हा विचारांचा अंधारातला जो बागुलबुवा आहे तो बाहेरचं बटन लावून दुसरं कुणीही गायब करू शकत नाही. तो बागुलबुवा जो आहे तो मला गायब करावा लागतो. जिथं अंधार नाहीये, लाईट्स लागलेल्या आहेत, प्रकाश पडलेला आहे, अशा ठिकाणाहून जाताना आपल्याला काहीच वाटत नाही का? कारण आपलं एक मोठं गृहीतक आहे, उजेड आहे म्हणजे तिथं आता मला भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही. अहो, पण हा बाहेरचा उजेड आहे. तुमच्या आतमधला उजेड जोपर्यंत तुम्ही पेटवलेला नाहीये, ती टॉर्च पेटवलेली नाहीये, दिवा पेटवलेला नाहीये, स्पार्क पेटवलेला नाहीये, तोपर्यंत तो उजेड निर्माण होणार नाही. आणि मग हे भीतीचं दुष्टचक्र, भीतीचा ब्रह्मराक्षस असाच मागं राहणार आहे. भीतीच्या बाबतीत आणखी एक गोष्ट, भीती वाटूच नये का असं नाहीये. माणूस म्हटलं की त्याला भीती वाटणार, कारण माणसाचा मेंदू आहे तो असुरक्षिततेचा सिग्नल देत राहतो. मग भीती वाटल्यानंतर काय करायचं? भीती वाटल्यानंतर एकच सोपं, सगळ्या सिच्युएशनचा रिव्ह्यू घ्यायचा, लेखाजोखा घ्यायचा आणि स्वतःला आश्वस्त करायचं, मी सेफ परिस्थितीमध्ये आहे. मेक शुअर की स्वतःला असं वाटलं पाहिजे की मी सुरक्षित आहे. आणि प्रीफ्रंटल कोर्टेक्सनी हा मेसेज मेंदूच्या आतल्या भागाला, अॅमिगडालाला दिला की तुमच्यातला भीतीचा लवलेश कमी होतो आणि तुम्ही परफॉर्मन्सच्या दृष्टिकोनातून उच्च पातळीवर जायला लागता. एक लक्षात घ्या, खूप भीती वाढली तर परफॉर्मन्स ड्रॉप होतो. थोडीशी भीती असेल आणि अँझायटी असेल तर परफॉर्मन्स उत्तम प्रतीचा असतो. म्हणजे मला गोल्ड मेडल मिळवायचं आहे अशा वेळेला भीतीपेक्षा छोटीशी अँझायटी असू दे ना, धावण्याच्या शर्यतीमध्ये अँझायटी असायला काय हरकत आहे? म्हणजे माझा परफॉर्मन्स सुप्रीम स्वरूपाचा असायला पाहिजे. अन्यथा कंप्लेसन्सी येते, आळस येतो, मग माझे मसल्स काम करणार नाहीत, मी धावू शकणार नाही आणि मग शर्यत जिंकणं तर लांबच राहिलं. तेव्हा आत्ताची परीक्षा तोंडावर आली आहे, त्यानिमित्ताने जरी हा व्हिडिओ असला तरी लॉंग टर्म मध्ये हे तुम्हाला लक्षात असू द्या की भीती वाटणं ही प्रक्रिया नैसर्गिक आहे, तिच्यावर मात करायची आहे. धैर्य आपण ज्याला म्हणतो, धाडस ज्याला म्हणतो, ते भीतीच्या अपोजिट आहे. धाडस किंवा धैर्य म्हणजे भीती न वाटणं असं नव्हे, भीतीचा अभाव म्हणजे धाडस नव्हे. मग खरं धाडस काय आहे? तर जी भीती समोर आलेली आहे तिला सामोरं जाऊन तिच्यावर मात करणं, भीतीच्या चिंधड्या उडवणं हे खरं धाडस आहे. म्हणजेच ज्याला भीती वाटते तो माणूस आणि जो भीतीवर मात करतो तो यशस्वी माणूस. तुम्ही लवकरात लवकर यशस्वी व्हा, मनातली ही भीती काढून टाका, आतमधला टॉर्च पेटवा आणि यशाचं जे शिखर आहे तिथं लवकरात लवकर पोहोचा.
त्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा.